लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण बघतो की जो नुकताच हप्ता पडला होता नोव्हेंबरचा 31 डिसेंबर 2025 रोजी तो हप्ता पडला आणि या KYCमुळे जवळपास 50 ते 60% महिलांचे पैसे आलेले नाही. त्यापेक्षा जास्तही आकडा असू शकतो. परंतु यांनी डिस्प्ले केलेला नाही किती महिलांना पैसे वितरण केले किंवा किती महिलांची त्रुटी आहे हे त्यांनी काही दाखवलं नाही. कोणतीही लिस्ट टाकली नाही किंवा कोणत्या त्रुटीमुळे त्यांना नाकारलं गेलं ही त्यांनी डिस्प्ले केलं नाही. तर महिलांनो, भगिनींनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही ज्या जिल्ह्यामधून आहे त्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका आणि तुम्ही ग्रामीण आहात का शहरी आहे हे देखील टाका. म्हणजे आपल्याला ते रेशो कळेल दोघांमधला. ग्रामीणमध्ये महिला जास्त त्यांनी नाकारल्या की शहरीमधल्या महिला जास्त त्यांनी नाकारल्या, म्हणजे कोणाचे पैसे जास्त त्यांनी कमी केले किंवा बंद केले हे आपल्याला कळेल. आणि त्रुटी कोणत्या शहरामध्ये जास्त निघाल्या, कोणत्या शहरामध्ये कमी निघाल्या, म्हणजे आपल्याला याचं एक विश्लेषण करता येईल की त्यांनी कोणत्या रेशोने हे पैसे टाकले आहे. आता 14 जानेवारीला 2026ला जो मकर संक्रांतीचा हप्ता येणार आहे, एकदाच 3,000 रुपये येणार आहे. म्हणजे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हे दोन्ही महिन्याचे हप्ते एकदाच येणार आहे. तर 3,000 रुपये येणार आहे. पण ज्या महिलांना त्यांनी अपात्र ठरवलं आहे त्यांना नेमकं येईल किंवा नाही सांगता येत नाही. शक्यतो या विषयावर कोणीही बोलत नाही, त्यामुळे येणार नाही. जर तुम्हाला हा हप्ता पाहिजे असेल तर मी मागे एक व्हिडिओ बनवला, तुम्ही आमदारांना पत्र करा, महिला बालविकास विभागाला पत्र करा. तुम्ही हे केलं तरच तुम्हाला हप्ता मिळेल. महिलांनी तुम्ही जागे व्हा आता, कारण की तुमचा हक्क मागायची तुम्हाला वेळ आली आहे. तुमच्या विषयावर कोणीही चर्चा करत नाही. तर तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यातून आहे त्या जिल्ह्याचं नाव टाका आणि तुम्ही ग्रामीण आहात का शहरी आहे, म्हणजे आपल्याला ते विश्लेषण करता येईल, एक गेस लावता येईल यांनी कोणत्या प्रकारे महिलांचे हप्ते बंद केले. धन्यवाद.